कारल्याची भाजी तयार आहे आपली। तर अशा पद्धतीने ही आपली कारल्याची मस्त अशी रस्सा भाजी तयार आहे। चमचमीत अशी छान टेस्ट लागते। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये बनवलेले आहे एकदम गावरान पद्धतीने अशी कारल्याची रस्सा भाजी। मस्त अशी ही भाजी बनते आणि बिलकुल कडू होणार नाही। जे आवडत नाही कारल्याची ते सुद्धा आवडीने खातील। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। चला तर मग रेसिपीला वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया। आज आपल्याला बनवायची कारल्याची भाजी। त्यासाठी हे 5 किलो कारली घेतलेली आहेत। हिरव्या कलरची कारली आहेत। तर आपल्याला मस्त अशी गावरान पद्धतीने चमचमीत कारल्याची मसाल्याची भाजी बनवायची, म्हणजे कारले मसाला सुद्धा म्हणू शकता। म्हणजे रस्सा भाजी बनवायची आपल्याला कारल्याची, बिलकुल कडू होणार नाही। जे खात नाही ते सुद्धा आवडीने खातील। तर आता आपल्याला कारली कापून घ्यायचे। तर आपण वांगे ज्याप्रमाणे कापतो तशा पद्धतीने कापून घ्यायचे आणि त्याला लगेच पाण्यामध्ये टाकायचे। फोडी झाल्या तरी काही हरकत नाही। तर अशा प्रकारे आपल्याला सर्व कारली कापून घ्यायचे। सर्व कारली कापून झाली, पाण्यामध्ये टाकली। आता तर आपल्याला घ्यायचे 1.5 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद। तर आपल्याला ह्या कारल्यामध्ये भरून घ्यायचे। थोडं थोडं भरून घ्यायचं। ह्यामुळे काय होतं, आपली कारली बिलकुल कडू होणार नाही। जास्त वेळ पाण्यात पण ठेवण्याची गरज नाही किंवा मीठ भरून ठेवण्याची सुद्धा गरज नाही। आपण लगेच शिजण्यासाठी टाकणार आहोत। अशा पद्धतीने सर्व कारल्यामध्ये आपल्याला मीठ आणि हळद भरून, तर सर्व कारल्यामध्ये हळद मीठ भरून झालेले आपल्याला आता लगेच शिजायला ठेवायचे। तर कढई ठेवलेली तापण्यासाठी, त्यामध्ये आपल्याला 4 चमचे तेल घालायचे। तेल तापलेले त्यामध्ये आपण हे मीठ आणि हळद भरलेली कारली घालायची। ह्यामध्ये आपल्याला आता घालायचं 1 लिंबू। लिंबामुळे काय होतं, यातील कडवटपणा एकदम कमी होतो। त्याला वेगळं आपल्याला काही करण्याची गरज नाही। याऐवजी आपण चिंच भिजवून चिंचाचा कोळ जर घातला अर्धी वाटी तरीसुद्धा कडू होत नाही। नाहीतर मग हळद आणि मीठ भरून त्याला 3-4 तासासाठी ठेवायचं तरीसुद्धा होत नाही। बी पडलेले ते नंतर निघतं बाजूला। तर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवरती आपल्याला 7-8 मिनिट असं छान वाफवून घ्यायचे। यामध्ये पाणी घालण्याची वगैरे काही गरज नाही, यावरतीच ते छान असं उकडून निघतं। तर आपलं कारलं छान शिजलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे। बघू शकता मस्त असं शिजलेलं आहे बिना पाणी टाकता। भाजीसाठी मसाला बनवण्यासाठी हे घेतलेले आहेत डाळ, छोटी वाटी हे खोबऱ्याचे काप करून घेतलेत। लसणाचे पाकळे आहेत 10 आणि आलं घेतलंय 2 इंच। तर तवा टाकलेला आहे, त्यावरती आपल्याला आता शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे राहिले सांगायच्या अगोदर।
तर हे शेंगदाणे भाजलेले छान काढून घ्यायचे. तर टाकायचे डाळवं. थोडंसं तेल घालायचं म्हणजे डाळ छान भाजल्या जाते. तर डाळ पण छान भाजलेले काढून घ्यायचे. तर भाजायचे खोबरं. थोडंसं तेल घालायचे. तर आता खोबरं पण छान भाजलेले काढून घ्यायचे ह्याच्यातच साईडला. तर टाकायचा कांदा. कांद्याला भरपूर तेल टाकायचं म्हणजे पटकन भाजलं जातं. यामध्येच आपल्याला लसूण आणि आलं भाजून घ्यायचं. तर आता कांदा पण भाजलेला, गॅस करायचा बंद. अगोदर शेंगदाणे बारीक करून घ्यायचे. तर आता डाळ काढायची. डाळ पण ह्यातच टाकायचं आपल्याला. तर आता खोबरं, कांदा, लसूण आणि आलं हे भाजून घेतलेलं आणि ह्यामध्येच कोथिंबीर घालायची. तर खोबऱ्याचा मसाला पण टाकायचा आपल्याला ह्यामध्ये. ह्यामध्ये टाकायचा आहे 1 चमचा काळा मसाला, 1/2 चमचा तिखटवाली लाल मिरची पावडर, 1/4 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, कोथिंबीर आणि हे 1/2 चमचा मीठ. मीठ कमी घालायचं. अगोदर आपण कारल्याला शिजवताना मीठ वापरलेलं आहे. मसाला मिक्स झालेला आहे. त्यामुळे आता आपल्याला हे जे कारले आहेत ह्यामध्ये भरायचं आहे. अशाच पद्धतीने सर्व कारल्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे. सर्व कारल्यामध्ये मसाला भरून झालेला आहे. आता भाजी टाकायची. तर आता कढई ठेवलेली तापण्यासाठी आपल्याला भाजी बनवण्यासाठी. तर आपल्याला 5 चमचे तेल घालायचे. तर तेल तापलेले जिरे घालायचे. तुम्हाला टोमॅटो वापरायचा असेल तरी चालेल. आणि आपण भरलेली कारली आहेत ते सर्व टाकायचे. त्यावरती मसाला घालायचा. पण असं परतून घेऊन सुक्का कारलं सुद्धा बनवू शकतो.
मस्त सुवास येते मसाल्यांचा. तर आता पाणी घालायचं आहे आपण. मिक्सरच्या भांड्यात मसाला काढला होता त्यामध्ये. आपल्याला जर पातळ रस्सा हवा असेल तर अजून तर ह्याला 5 मिनटासाठी आपल्याला छान उकळून घ्यायचे मीडियम फ्लेमवरती. तर मस्त असं आपलं हे कारल्याची भाजी तयार आहे. मस्त झालेली बघू शकता. खूप छान कलर आलेला आहे. तर असा गॅस करायचा बंद. मस्त अशी कारल्याची भाजी तयार आहे आपली. क्या बात आहे. तर अशा पद्धतीने ही आपली कारल्याची मस्त अशी रस्सा भाजी तयार आहे. चमचमीत अशी छान टेस्ट लागते. तर अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा आणि कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. साधी सोपी रेसिपी आहे आणि बिलकुल कडू होत नाही. जे कारल्याची भाजी खात नाही ते सुद्धा आवडीनं खातील. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.